आप्पा मी मुलांना शोधायला गेलो होतो, पण मला तिथे मुलं सापडली नाहीत, म्हणून आता पुढे काय करायचं हे विचारायला आलोय मी इथे. वाह, उत्तम. उंदराला मांजराची साक्ष. आणि सुंदाई, एवढी महत्वाची गोष्ट तुम्हाला आम्हाला सांगावीशी न वाटता याला सांगून परस्पर वाटवलं. आप्पा काय बोलताय? त्या क्षणी हिला जे सुचलं तेच केलं हिनं. बस, बायकोची बाजू घेऊ नकोस. नाही, मला कल्पना आहे तूच हिला भरीला घातलं असणार आम्हाला सांगू नकोस म्हणून. तुला नको तिकडे स्वतःचं कर्तृत्व दाखवायची खुमखुमी आली असणार. हवं तिकडे कर्तृत्व दाखवलं नाहीस आणि आता शौर्य दाखवायला निघालायस. काय झालंय? आप्पा एकीकडे कर्तृत्व दाखवलं नाही म्हणून ओरडताय आणि आता मी काही करायला गेलो तरी तुम्ही ओरडताच आहात. पुरे, पण त्याचा उपयोग काय झाला? काय निष्कर्ष निघाला? मुलं सापडली नाहीतच ना. हो आप्पा, मी मुलांना. जाऊ दे, तुमच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही. मला दोष देणं, माझ्यावर आगपाखड करणं एवढा एकच उद्देश आहे तुमचा. पण आता मी तुमच्या समोर हात जोडतो आप्पा. मला दोष द्यायला अख्खं आयुष्य पडलंय, पण आता मुलांना शोधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण फौजदारांकडे जाऊयात का? वा, ही अक्कल सुद्धा उशिरा झाली ना तुम्हाला. परस्पर तिकडे जावं असं वाटलं नाही? आप्पा हो, मुलं घरी आली आहेत का हे पाहायला आलोय हो मी इथे. पण जाऊ दे, पण तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. मीच जातो. त्याची काही गरज नाहीये. गजानन गेलाय त्यांना शोधायला. तुमचा काय उपयोग आहे? तुमच्यापेक्षा दारातला तो दगड चांगला आहे. त्याच्यावर 2 घटका शांतपणे बसता तरी येतं. तुमचा काय उपयोग? तुमचा उपयोग शून्य. चला, आणखी गोंधळ घालू नका. जा, आज जा. अहो, या आप्पांशी बोलण्यात काही एक अर्थ नाहीये. अहो, नालायक, निरुपयोगी आणि बिनकामाचा समजतात मला. माझ्यापेक्षा दारातला दगड बरा असं म्हणाले ग ते. सरस्वती, आपण इतके मूर्ख आणि नालायक होत का ग? अहो, तुम्ही जरा शांत व्हा आणि नका मनाला त्रास करून घेऊ. एवढा त्रास होणार ना सरस्वती, त्रास होणार. सिंधू आणि देवव्रत माझेही कोणीतरी आहेत ना. रक्ताचं नातं आहे ग माझं त्यांचे. आणि मग त्यांच्या जीवाची काळजी काय फक्त यांनाच आहे का? आपण त्यांना आपल्या लहान मुलांसारखं वाढवतो. तू तर त्यांची आई होऊन राहिलीस. त्यांच्या सुखासाठी इतकं धडपडतोय आपण. यांना बोलवतं तरी कसं? जाऊ दे, खरं तर ना माझंच चुकलंय. मलाच समजायला हवं होतं. तू आता स्वतःला असा दोष देऊ नकोस. अहो, खरं तेच बोलतेय मी. विलास भाऊजींमध्ये काही बदल झालेला नाहीये हे मला समजायला हवं होतं. मुलांना पाठवायला नको होतं मी देवळात. तुम्ही एवढं बजावलं मला. त्या दिवशी ते घरी आले होते तेव्हाही ते सिंधूशी नीट वागले नव्हते आणि मला काहीच समजलं नाही. तुम्ही बजावलं, सासूबाईंनी बजावलं मला, पण माझा भोळेपणाच नडला ना. अहो, मीच त्यांना परवानगी दिली हो देवळात जायची. गोदूवंशांनी सांगितल्यानंतरही मला काही समजलं नाही. अहो, तुम्ही नाही, मीच मूर्ख आहे, मीच बावळट आहे. मला काही एक अक्कल नाहीये. आता जर मुलांना काही झालं तर मामांजींना आणि भाऊजींना तोंड कसं दाखवणार आहे मी? मी ना मूर्ख आहे, बावळट आहे. सरस्वती, काय करतेस तू? थांबव हे. स्वतःला दोष देणं थांबव. नाही आहो, माझ्यामुळेच घडलं हे सगळं. आता मुलांना जर काही झालं ना तर मी माझ्या जीवाचं बरं. सरू, काय बोलतेस? शांत हो बघ. सरू, रडू नकोस. हे बघ, मुलांना काहीही होणार. माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःला असं दोषही देऊ नकोस. हे बघ, आपल्या सगळ्यांची पुण्याई मुलांच्या पाठीमागे उभी राहील.
काही होणार नाही त्यांना. ती सुखरूप घरी परत येते.